तर आता बघा लक्ष द्या इकडं. तर आपण ऍक्च्युअली बेसिक नेचर ऑफ अमाइन समजून घेऊन राहिलेलो. तर बेसिक नेचर ऑफ अमाइन्स अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. बेसिक नेचर ऑफ अमाइन्स आपली नीट असो, JEE असो किंवा कोणती एक्झाम असो, त्याच्यावर बेसिक नेचर ऑफ अमाइन्स वर क्वेश्चन विचारणारच आहे. या वर्षीचा पेपर जर तुम्ही पाहिला तर समजून घ्यायचं की अमाइनच्या बेसिक नेचरवर एक क्वेश्चन असणारच आहे. आता अमाइनचं बेसिक नेचर आपण जे एक्सप्लेन करत असतो तर हे दोन सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार आपण एक्सप्लेन करणार आहे. एक लेविस नावाच्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार, तर लेविस थेअरी आहे ज्यानुसार आपण अमाइन्स हा बेसिक आहे असं एक्सप्लेन करणार आहोत. दुसरं आहे लॉरी अँड ब्रॉन्स्टेड थेअरी. कोणती आहे दुसरी? लॉरी अँड ब्रॉन्स्टेड थेअरी. या दोन सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार आपण अमाइनचं बेसिक नेचर एक्सप्लेन करणार आहोत. आता पहिली जी थेअरी आहे जी आपण लेविसची थेअरी म्हणतो, लेविस ऍसिड बेस थेअरी, त्यानुसार आपण आता सर्वात पहिल्यांदा लेविसच्या म्हणण्यानुसार, कोणाच्या म्हणण्यानुसार? लेविस या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार आपण लेविस थेअरीनुसार अमाइनचं बेसिक नेचर एक्सप्लेन करू. तर अकॉर्डिंग टू द लेविस जे सायंटिस्ट आहे, तर अकॉर्डिंग टू लेविस या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार की ऑल अमाइन्स, जेवढे काही अमाइन्स असतात, ऑल दी अमाइन्स म्हणजे प्रायमरी अमाइन्स असो का सेकंडरी अमाइन्स असो का टर्शरी अमाइन्स आहे, कंटेन लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. त्यांच्यामध्ये काय असते? कंटेन lone pair electrons on their nitrogen atom. Lone pair electrons on their nitrogen atom. Nitrogen atom वर त्यांच्या lone pair electrons असते. And that's why they have tendency to donate these lone pair electrons. त्यांची टेंडन्सी असते to donate these lone pair electrons, these lone pair electrons to the electron deficient species. कोणाला डोनेट करतात? ते इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस ला डोनेट करत असतात. डिफिशियंट स्पेसिस and form coordinate bond. Hence all amines are base. Hence म्हणून आपण काय म्हणतो? Hence all amines are base according to the Lewis theory. लेविस थेअरीचं म्हणणंच आहे की जे कोणते सबस्टन्स आपल्यापाशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स कोणाला डोनेट करत असतील? इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस लाईक प्रोटॉन वगैरेला, आणि कोऑर्डिनेट बॉन्ड जर त्यांच्यासोबत करत असेल तर ते लेविसच्या म्हणण्यानुसार काय असतात? बेस असतात. फॉर एक्झाम्पल, आपण जर ट्रायमिथिल अमाइन्स घेतला म्हणजे टर्शरी अमाइन्स घेतला आणि यांची रिएक्शन्स एक इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस लाईक बोरॉन ट्रायफ्लोराइड सोबत केली, आपण कोणताही घेऊ शकता तुम्ही, असं काही नाही. तर हे आपल्यापाशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स या डिफिशियंट स्पेसिसला देईल आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनरला लेविसच्या म्हणण्यानुसार काय म्हणतात? बेस. आणि लेविसच्या म्हणण्यानुसार लोन पेअर ऍक्सेप्टरला काय म्हणतात? लेविस ऍसिड. त्याच्यामुळे हा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे आणि आपल्यापाशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स याला देऊन टाकल, आणि यांनी जर आपल्यापाशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स याला डोनेट केले तर हे कोणता बॉन्ड तयार करत असते? कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल. त्यामुळे असा एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होईल. नायट्रोजन आपल्यापासून लोन पेअर इलेक्ट्रॉन्स देईल आणि कोऑर्डिनेट बॉन्ड आपण एरोनं दाखवत असतो अशा प्रकारे. आणि हा जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस आहे तो लोन पेअर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल आणि या प्रकारे एक कॉम्प्लेक्स तयार होईल कोऑर्डिनेट बॉन्ड असलेलं. या बॉन्डला आपण कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणत असतो, कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतो. क्लिअर आहे? तर म्हणून लेविसच्या म्हणण्यानुसार अमाइन्स काय आहे? बेस आहे. फॉर एक्झाम्पल, आपण दुसरंही एक्झाम्पल घेऊ शकतो. जसं एखादा प्रायमरी अमाइन्स असेल तरी तो लेविसच्या म्हणण्यानुसार बेस आहे, कारण प्रायमरी अमाइनच्या नायट्रोजनवर बी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे, सेकंडरी अमाइनच्या नायट्रोजनवरही लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे आणि टर्शरी अमाइनच्या नायट्रोजनवरही लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे. त्यांच्यामुळे त्यांची जर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस लाईक प्रोटॉन म्हणजे ऍसिडिक सबस्टन्स सोबत जर काय केल्या गेली? रिएक्शन्स केल्या गेली म्हणजे प्रोटॉन डिफिशियंट स्पेसिस सोबत, तर ते आपल्यापाशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स देतील आणि अल्किल अमोनियम आयन्स असा एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करेल. त्यानंतर सेकंडरी अमाइन्स असेल तर डायअल्किल अमोनियम आयन्स तयार होईल. टर्शरी अमाइन्स असेल तर ट्रायअल्किल अमोनियम आयन्स तयार होईल. बरोबर आहे? आणि यांच्यामध्ये एक कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. हेन्स ऑल दीज प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स कंटेनिंग लोन पेअर इलेक्ट्रॉन्स, यांच्यापाशी काय? लोन पेअर इलेक्ट्रॉन्स ऑन देअर
नायट्रोजन ऍटम, त्यांच्या नायट्रोजन ऍटमवर काय आहेत, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे. अँड दे हॅव टेंडन्सी टू डोनेट these lone pair electrons to the electron deficient species to form the coordinate bonds. Hence, according to the Lewis, all amines are basic in nature. And these are the examples to explain the basic nature. हे एक्झाम्पल आहे अमाईनचं बेसिक नेचर एक्सप्लेन करणारे. ठीक आहे, आता हे तर झालं अमाईनचं बेसिक नेचर. पण प्रत्येक अमाईन सारखाच बेसिक नेचर दाखवतो का? त्याची स्ट्रेंथ सेम राहील का? प्रायमरी अमाईन्स आहे, सेकंडरी अमाईन्स आहे, टर्शरी अमाईन्स आहे, तिन्ही अमाईन सारखेच बेसिक नेचर नाही दाखवणार आहे. त्याच्यामुळे आपण यांचं जे बेसिक नेचरची स्ट्रेंथ आहे हे कोणत्या कोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे हेही समजून घेत असतो. बरोबर आहे की नाही? तर त्याआधी आपण समजून घेणार आहोत की लॉरियन ब्रॉन्स्टेडच्या म्हणण्यानुसार हा बेसिक कसा आहे आणि त्याची स्ट्रेंथ यांच्यावर कशी डिपेंड आहे. इथपर्यंत लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते? आता आपण पाहणार आहोत की पहिले तर आपण लेविस या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार अमाईनचं बेसिक नेचर पाहिलं. आता आपण लॉरियन ब्रॉन्स्टेड थेरी, लॉरियन ब्रॉन्स्टेड या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार अमाईनचं बेसिक नेचर एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे, लॉरियन ब्रॉन्स्टेड थेरीच्या म्हणण्यानुसार द बेसिक नेचर ऑफ अमाईन्स. आता ही जी थेरी आहे तर ही थेरी काय म्हणते की या थेरीचं म्हणणं आहे की बेस नेमकं कोणत्या सबस्टन्सले म्हणायचं आहे? प्रोटॉन ऍक्सेप्टर, प्रोटॉन म्हणजेच H पॉझिटिव्ह आयन्स, प्रोटॉन ऍक्सेप्टर्स आर कॉल्ड बेस. या थेरीच्या म्हणण्यानुसार प्रोटॉन ऍक्सेप्ट करणारा म्हणजे H पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट करणारा त्याला काय म्हणत असतो आपण? बेस. आता हे सर्व जे अमाईन्स असतात, तुम्ही जर एक अमाईन्स घेतला RnH2 आहे की नाही, प्रायमरी अमाईन्स, आणि यांची जर एखाद्या ऍसिड सोबत रिएक्शन्स केली किंवा वॉटर मध्ये याला डिझॉल्व्ह केलं तर हा काय करणार आहे? हा H पॉझिटिव्ह सोबत काय करल? H पॉझिटिव्ह याच्याकडून ऍक्सेप्ट करून टाकल आणि एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करल आणि ही रिएक्शन्स रिव्हर्सिबल असेल. बघा, लक्षात ठेवायचं आहे. काय तयार होईल? RnH3 पॉझिटिव्ह प्लस OH निगेटिव्ह. आता आपल्याला माहिती आहे की हे अमाईन्स काय आहे? बेस आहे. काय अमाईन्स? बेस आहे. कोणाच्या म्हणण्यानुसार? लॉरियन ब्रॉन्स्टेडच्या, कारण तो प्रोटॉन काय करून राहिला? ऍक्सेप्ट करून राहिला. आणि जो बेस असतो आहे की नाही, आणि हे H पॉझिटिव्ह देऊन राहिला, याचा अर्थ हे काय? ऍसिड. ऍसिड फर्स्ट आहे. ऍसिड फर्स्ट पासून आपण बेस फर्स्ट, कॉन्जुगेटेड बेस फर्स्ट तयार होत असते, हे माहिती आहे आपल्याला. आणि हे जे बेस सेकंड आहे, या बेस सेकंड पासून ऍसिड फर्स्ट तयार होत असते, कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर म्हणत असतो. हे झाला ऍसिड सेकंड. तर हा झाला कॉन्जुगेटेड ऍसिड. महत्वाच्या गोष्टी आहे, लक्षात ठेवा. तर या रिएक्शन मध्ये असं लक्षात येते की अमाईन्स H पॉझिटिव्ह काय करतो? ऍक्सेप्ट करतो, आणि म्हणून अमाईन्स हा बेस आहे अकॉर्डिंग टू द लॉरियन ब्रॉन्स्टेड थेरी. पण आता याचं जे बेसिक नेचर आहे ते आपण जे स्ट्रेंथ यांची बेसिक नेचरची आहे ते कशावर डिपेंड आहे माहिती आहे का? हा जो कॉन्जुगेटेड बेस तयार होतो ना, हा वाला जो कॉन्जुगेटेड बेस तयार होते ते या कॉन्जुगेटेड ऍसिड तयार होतो. तर या कॉन्जुगेटेड ऍसिडच्या स्टॅबिलिटीवर, बघा लक्षात ठेवायचं आहे, स्टॅबिलिटीवर या बेसची या अमाईनची बेसिक स्ट्रेंथ डिपेंड आहे. स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेटेड ऍसिड, कॉन्जुगेटेड ऍसिडच्या स्टॅबिलिटीवर या बेसची स्ट्रेंथ डिपेंड असते की तो किती स्ट्रॉंग आहे किंवा वीक आहे. हा जर मोर स्टेबल असेल, काय असेल? मोर स्टेबल असेल, तर रिएक्शन्स कोणत्या डायरेक्शननं फेवरेबल राहील? फॉरवर्ड डायरेक्शननं फेवरेबल राहील. मोर अँड मोर अमोनियम आयन्स आर डिझॉल्व, जास्तीत जास्त अमोनियम आयन डिझॉल्व होतील, आहे की नाही? अँड द अमाइन्स आर मोर बेसिक. ते अमाइन्स काय म्हणू? मोर बेसिक म्हणू. जर हे कॉन्जुगेटेड ऍसिड जर काय असेल? लेस स्टेबल असेल. लेस स्टेबल जर असेल तर नॅचरल आहे, तर इक्विलिब्रियम या रिएक्शनचं कोणत्या साईडनं शिफ्ट होईल? लेफ्ट हँड साईडनं शिफ्ट होईल, म्हणजे रिएक्टंट साईडनं शिफ्ट होईल. लेस अमोनियम आयन्स आर डिझॉल्व, अमाइन्स जे आहेत ते लेस डिझॉल्व होतील. लेसर द बेसिक इन नेचर, आहे की नाही? तर जेव्हा आपण यांचा स्टडी करतो तर यांच्यामध्ये हे जे डिसोसिएशन आहे किंवा आयोनायझेशन आहे या अमाईनचं, हे आपण KB व्हॅल्यूने डिनोट करत असतो.
तर आपण या याच्यावर जर लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केला, तर लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केला आपण इथे, लॉ ऑफ मास ऍक्शन जर आपण या डिसोसिएशन इक्विलिब्रियमवर त्याच्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर जे डिसोसिएशन इक्विलिब्रियम तयार होते त्यावर जर लॉ ऑफ मास ऍक्शन आपण काय केला, अप्लाय केला, तर आपण लॉ ऑफ मास ऍक्शन मध्ये काय करतो, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढतो, म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट काढतो है ना. तर बेस असल्यामुळे आपण केबी घेणार आहोत आणि आपण जे RNH3 आयन्स तयार होतील हे जर मोर स्टेबल असेल तर मोर तयार होतील आणि हे जर लेस स्टेबल असेल तर लेस स्टेबल तयार, म्हणजे लेस अमाऊंट मध्ये तयार होईल. आणि हे जास्त तयार होणं, कॉन्जुगेटेड ऍसिड जास्त तयार होणं, म्हणजे याचा अर्थ हे अमाइन्स वॉटरमध्ये जास्त डिझॉल्व्ह होणं आहे, म्हणजे ते मोर बेसिक राहील. पण हे जर कमी तयार झाले तर याचा अर्थ हे लेस अमाऊंट मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे की नाही. तर अशा प्रकारे आपण जे केबी व्हॅल्यू भेटणार आहे, तर या केबी व्हॅल्यून आपण ठरवणार आहोत की तो मोर स्टेबल आहे, म्हणजे सॉरी मोर बेसिक आहे का लेस बेसिक आहे. तर त्याच्यामुळं केबी व्हॅल्यू जर काय असेल, मोर असेल. केबी व्हॅल्यू केव्हा मोर असेल, ज्यावेळेस तुमचा स्टेबल कॉन्जुगेटेड ऍसिड जास्त तयार होईल, कारण हे वरची किंमत जर जास्त असेल तरच आपलं केबीची व्हॅल्यू काय येईल, जास्त येईल. आणि म्हणून त्याचं आयोनायझेशन किंवा डिसोसिएशन जास्त झालं असं म्हणू आपण, आणि म्हणून तो बेस काय राहणार आहे, मोर बेसिक राहील, मोर बेसिक राहील. जर केबी व्हॅल्यू कशी असेल, हायर असेल है की नाही, हायर द केबी व्हॅल्यू स्ट्रॉंगर द बेस. याच्याच उलट पीकेबी व्हॅल्यू असते, काय असते, पीकेबी व्हॅल्यू असते. पीकेबी आणि केबीचं रिलेशन्स इन्व्हर्सली असते, पीकेबी इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ केबी असं असते. आणि म्हणूनच लोअर द पीकेबी व्हॅल्यू, लोअर द पीकेबी व्हॅल्यू, पीकेबी व्हॅल्यू जर लोअर असेल तर स्ट्रॉंगर द बेसिक इन नेचर, स्ट्रॉंगर द बेसिक नेचर, त्याचं बेसिक नेचर तेवढं स्ट्रॉंगर आहे असं आपण सांगत असतो. क्लिअर होऊन राहिलं, एकदा पुन्हा समजावून सांगतो. बरोबर आहे, हे लवकर तुमच्या डोक्यात बसणार नाही, त्याच्यामुळे मला बेसिक नेचर तुमच्या डोक्यात बसवणं आवश्यक आहे. बघा एकदा पुन्हा सांगतो, तुम्हाला जर नसन समजलं तर पुन्हा एकदा आपण ऐकून घेऊ. लॉरियन ब्रॉन्स्टेड थिअरीच्या म्हणण्यानुसार आपण अमाईनची बेसिक स्ट्रेंथ एक्सप्लेन करणार आहोत. बेसिकली बेसिक स्ट्रेंथ कशी असते ते एक्सप्लेन करणार आहोत, कोण स्ट्रॉंग आहे कोण वीक आहे. ऍक्च्युअली बेसिक स्ट्रेंथ अमाईनची केबी म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस याच्यावर डिपेंड असते, आणि दुसरी पीकेबी व्हॅल्यूवर डिपेंड असते. पीकेबी व्हॅल्यू जर काय असेल, लोअर असेल. पीकेबी आणि केबीचं रिलेशन्स काय माहिती आहे का, मायनस लॉग ऑफ केबी, इन्व्हर्सली रिलेशन्स आहे. अशा प्रकारे आता हे केबी पीकेबी व्हॅल्यू कशा आल्या ते आपण इथे समजून घेऊ. तर आता सर्वात पहिल्यांदा तर हे लॉरियन ब्रॉन्स्टेड थेअरी जी आहे, या थेअरीच्या म्हणण्यानुसार आपण नेमकं बेस कोणत्या सबस्टन्सले म्हणायचं हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजेच नेमकं आपण बेस त्या सबस्टन्सले म्हणणार आहोत जे प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे. प्रोटॉन म्हणजेच H पॉझिटिव्ह आयन्स काय करतात, ऍक्सेप्ट करतात. ऍक्सेप्टर आर कॉल्ड लॉरियन ब्रॉन्स्टेड, लॉरियन ब्रॉन्स्टेड बेस. त्याला आपण लॉरियन ब्रॉन्स्टेडच्या म्हणण्यानुसार काय म्हणतो, बेस म्हणतो. क्लिअर आहे. फॉर एक्झाम्पल इथे जर अमाइन्स घेतला तुम्ही, कोणताही अमाइन्स घ्या, प्रायमरी सेकंडरी किंवा टर्शरी, याला जर आपण वॉटरमध्ये काय केलं, डिझॉल्व्ह केलं, तर हे जितका जास्त डिझॉल्व्ह होईल तेवढा तो मोर बेसिक राहील. आता बघा, हा अमाइन्स आपण घेतला आणि अमाइन्सला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर त्याचा एक डिसोसिएशन इक्विलिब्रियम तयार होईल, म्हणजे तो काय करेल, इथचा H पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट करेल आणि त्याच्यामुळं तो लॉरियन ब्रॉन्स्टेडच्या म्हणण्यानुसार काय बेस आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळं काय तयार होणार आहे, एक अल्किल अमोनियम आयन तयार होईल, प्लस एक काय तयार होणार आहे, OH निगेटिव्ह. तर बेसिकली हा जो RNH3 आहे हे कॉन्जुगेटेड ऍसिड आहे. कोणाचा, आपल्या बेसचा. या बेसचा हा काय कॉन्जुगेटेड ऍसिड आहे, जे एका प्रोटॉननं काय असते, डिफर असते. आता तुम्हाला ऍक्च्युअली माहिती करून घ्यायचं असं आहे की हे जे इक्विलिब्रियम आहे, या इक्विलिब्रियम मध्ये आपला अमाइन्स किती डिझॉल्व्ह झाला त्याच्यावर त्याची बेसिक स्ट्रेंथ डिपेंड आहे. आणि आपण हा किती डिझॉल्व्ह झाला हे जर काढायचं असेल तर आपण काय करत असतो, लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करत असतो, लॉ ऑफ मास
ऍक्शन त्या डिसोसिएशन इक्विलिब्रियमवर, म्हणजे तो किती डिसोशिएट झाला हे काढण्यासाठी किंवा तो किती वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाला. तर आपण जे प्रॉडक्ट मधले आयन्स तयार झाले त्याचं कॉन्सन्ट्रेशन्स घेणार आहोत, अल्किल अमोनियम आयन्स आणि OH निगेटिव्ह आयन्स डिवायडेड बाय अनडिसोशिएटेड जे राहिलेले अमाइन्स आहे डिवायडेड इंटू H2O. आता हे बेस असल्यामुळं आपण के ला काय घेतो, KB. आता KB व्हॅल्यू जी आहे हे खूप महत्वाची आहे. आता KB व्हॅल्यू हायर केव्हा येईल सांगा बरं तुम्ही. हायर व्हॅल्यू केव्हा येईल, ज्या वेळेस तुमचं प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल, जास्त असेल, म्हणजे वरचे आयन जर जास्त तयार झाले तर तुमची KB ची व्हॅल्यू जास्त असेल, आणि वरचे आयन जर जास्त तयार होत असेल तर याचा अर्थ अमाइन्स मोर डिझॉल्व्ह होत असेल वॉटरमध्ये, म्हणजे तो मोर H पॉझिटिव्ह काय करत असेल तिथून घेत असेल, म्हणजे तो मोर बेसिक असेल. आणि म्हणूनच आपण सांगतो की हे जे KB व्हॅल्यू आहे हे जर हायर असेल तर या रिएक्शनचं इक्विलिब्रियम कोणत्या साइडनं शिफ्ट होईल, प्रॉडक्ट साइडनं शिफ्ट होईल. हायर द KB व्हॅल्यू द इक्विलिब्रियम इज शिफ्टेड, या रिएक्शनचं इक्विलिब्रियम शिफ्ट कोणीकडे होईल, प्रॉडक्ट साइडनं होईल, है ना. मीन्स मोर कॉन्जुगेटेड ऍसिड्स आर फॉर्म, कॉन्जुगेटेड ऍसिड खूप जास्त तयार होतील, याचा अर्थ हे अमाइन्स मोर बेसिक असेल. काय असेल, मोर बेसिक असेल, बरोबर आहे. आणि म्हणून आपण एक स्टेटमेंटच मांडतो की KB इज हायर जर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस जर काय असेल, याला आपण काय म्हणत असतो, डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणतो, याला आपण काय म्हणतो, डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणतो. आणि डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू, डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर काय असेल, जास्त असेल, तर तो बेस कसा असतो, स्ट्रॉंगर द बेस असतो. स्लो झाला, KB. आता डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस जर कसं असेल, हायर असेल, म्हणजे हायर असेल तर नॅचरली काय राहणार आहे, स्ट्रॉंगर द बेस असतो, स्ट्रॉंगर द बेस. तो बेस कसा राहणार आहे, स्ट्रॉंगर द बेस. ठीक आहे. आता KB आणि PKB व्हॅल्यू मध्ये काय फरक आहे ते लक्षात ठेवायचं आहे. PKB इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ KB असते, त्याच्यामुळं हे इन्व्हर्सली रिलेटेड आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणू की PKB जर काय असेल, लोअर असेल, लोअर द व्हॅल्यू ऑफ PKB ची व्हॅल्यू जर कमी असेल तर नॅचरली द स्ट्रॉंगर द बेस, तो बेस कसा राहणार आहे, स्ट्रॉंगर राहणार आहे. तर हे सर्वात महत्वाचं काय की हे जे बेस तयार होते, कॉन्जुगेटेड ऍसिड जो तयार होतो त्याच्या स्टॅबिलिटीवरच तुमची काय असते, बेसिक नेचर डिपेंड आहे. हा जर मोर स्टेबल असेल तर मोर तयार होईल, आणि मोर स्टेबल जर झाला तर हे अमाइन्स काय राहणार आहे, मोर बेसिक राहील. ठीक आहे. आता बघा, तर हे आपण कोणत्या व्हॅल्यूवरून ठरून राहिलो, KB आणि PKB म्हणजे यांच्या डिसोसिएशन कॉन्स्टंटवरून ठरून राहिलो. तर आता आपण काय केलेलं आहे, खूप साऱ्या अमाइनची डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपण काय केलेल्या आहे, इथे कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. तर जसं मी काही प्रायमरी अमाइनचे दाखवतो तुम्हाला. आता मी पहिले 2 स्टेटमेंट लिहितो, लक्षात ठेवायचं आहे. काय स्टेटमेंट लिहिलं मी की बेसिक स्ट्रेंथ, बघा लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. महत्वाचं काय की आपण जे बेसिक स्ट्रेंथ पाहणार आहोत, बेसिक स्ट्रेंथ कोणाची, अमाइनची, स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स. ऍक्च्युअली बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स कशावर डिपेंड आहे, 2 फॅक्टरवर डिपेंड आहे. एक KB फॅक्टरवर डिपेंड आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. हायर द व्हॅल्यू ऑफ, काय सांगता तुम्ही, हायर द व्हॅल्यू ऑफ कोणाची व्हॅल्यू, KB ची. हायर द व्हॅल्यू ऑफ KB, स्ट्रॉंगर इज द बेस. स्ट्रॉंगर काय राहणार आहे, बेस राहणार आहे, स्ट्रॉंगर द बेस. दुसरी गोष्ट आपण सांगतो की PKB, लोअर द व्हॅल्यू ऑफ PKB, बघा लक्षात ठेवायचं आहे. लोअर द व्हॅल्यू ऑफ, कन्फ्युजन व्हायचं नाही याच्यात, लोअर द व्हॅल्यू ऑफ PKB ची जर लोअर व्हॅल्यू असेल तर स्ट्रॉंगर द बेस. बेस कसा राहणार आहे, स्ट्रॉंगर द बेस. त्याच्यामुळे एक्सपेरिमेंटली हे सर्वच आपण PKB व्हॅल्यू ऑलरेडी काय केलेल्या आहे, खूप साऱ्या अमाइनच्या काढलेल्या आहे. आणि खूप साऱ्या अमाइनच्या जर PKB व्हॅल्यू काढलेल्या असेल तर त्याच्यावरून आपण त्यांची स्ट्रेंथ ठरवू. म्हणून आता PKB व्हॅल्यू आपल्याला इथे बऱ्याचशा अमाइनच्या दिलेल्या आहेत. बघा, जर आपण कंपॅरिझन केलं तर अमोनिया, प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स आणि टर्शरी अमाइन्सचे ऑर्डरचा जर विचार केला आपण,
बघा लक्षात ठेवायचं आहे. इथे मी अमोनिया घेतो, त्यानंतर दुसरा घेतो मिथिलामाइन, बघा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरा डायमिथिलामाइन्स घेतो, काय घेतो असा डायमिथिलामाइन्स म्हणजे सेकंडरी अमाइन्स, आणि तिसरा ट्रायमिथिलामाइन्स घेतो म्हणजे टर्शरी अमाइन्स. आणि यांना आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून यांच्या पीकेबी व्हॅल्यू आपण काय केलेले आहे, कॅल्क्युलेट केलेले आहे. तर पीकेबी व्हॅल्यू अमोनियाची आहे 4.75, त्याच्यानंतर प्रायमरी अमाइनची आहे 3.38, त्यानंतर जे डायमिथिल अमाइन्स आहे याची पीकेबी व्हॅल्यू आहे 3.27 आणि ट्रायमिथिल अमाइनची आहे 4.22, बरोबर आहे. आता मला सांगा की मी जर विचारलं असतं की यांची बेसिक स्ट्रेंथ सर्वात स्ट्रॉंग बेस कोणता आहे, तर तुम्ही काय सांगितलंय, लोअर द पीकेबी व्हॅल्यू. आता याच्यातली लोअर कोणती व्हॅल्यू आहे सांगा, 3.27 ही सर्वात छोटी व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वात स्ट्रॉंग बेस कोणाला म्हणसाल, या सेकंडरी अमाइन्स. हा सेकंडरी अमाइन्स स्ट्रॉंगेस्ट बेस आहे या चारपैकी. त्याच्यानंतर नेक्स्ट कोण राहणार आहे, याची त्याच्यापेक्षा थोडी जास्त आहे म्हणजे प्रायमरी अमाइन्स म्हणजे मिथिल अमाइन्स नेक्स्ट राहील. त्याच्यानंतर हा 75 आहे आणि हा 22 आहे की नाही. त्याच्यानंतर ट्राय मिथिल अमाइन, त्यानंतर ट्रायमिथिल अमाइन हा नेक्स्ट बेसिक असेल, आणि सर्वात कमी बेसिक कोण राहणार आहे, अमोनिया. बघा लक्षात ठेवायचं आहे. बेसिक स्ट्रेंथ आपण कशाहून ठरवून राहिलो, पीकेबी व्हॅल्यू, आणि हे एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केल्या जात असते, आपल्याला पाठ करायची नाहीये. हे व्हॅल्यू दिलेल्या असतात आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये. सपोज तुमचा हे ए बी सी अँड डी नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड दिलेले आहे. दे हॅव फॉलोइंग पीकेबी व्हॅल्यू अरेंज अकॉर्डिंग टू देअर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ. लोअर द पीकेबी व्हॅल्यू हे सर्वात लोअर पीकेबी व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे हा स्ट्रॉंगर बेस आहे. काय आहे, स्ट्रॉंगर बेस आहे. समजून राहिलं मी काय सांगितलंय. अशाच पीकेबी व्हॅल्यू आता आपण इथिल अमाइन घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे. इथे लक्षात आलं सर्वांना, सेकंडरी अमाइन्स आलं लक्षात. सेकंडरी अमाइन्स मोर बेसिक आहे कोणापेक्षा, प्रायमरी अमाइन्स पेक्षा. प्रायमरी अमाइन्स मोर बेसिक आहे टर्शरी अमाइन्स पेक्षा, आणि टर्शरी अमाइन्स पेक्षा अमाइन हा मोर बेसिक आहे अमोनियापेक्षा, ज्यावेळेस मिथिल नायट्रोजनला अटॅच असेल तेव्हा. हे लक्षात ठेवायचं, परीक्षेत विचारते हे ऑर्डर. त्यानंतर आता आपण ह्याच व्हॅल्यू कोणासाठी घेऊ, एक मी अमोनिया घेतो, दुसरा आता मिथिलच्या ऐवजी आपण काय घेऊ, इथिल अमाइन घेऊ प्रायमरी. नंतर आपण डायइथिल अमाइन घेऊ म्हणजे सेकंडरी अमाइन्स घेतला आपण. आता हा तुमचा डायइथिल अमाइन घेतला आपण. त्यानंतर ट्रायइथिल अमाइन घेऊ, काय घेऊ असा, ट्रायइथिल अमाइन्स, आणि यांच्या पीकेबी व्हॅल्यू देऊ. काय देऊ, यांच्या पीकेबी व्हॅल्यू घेऊ, बरोबर आहे. याच्यानंतरही जॉईंट व्हायचं आहे तुम्हाला, बघा लक्षात ठेवायचं आहे. यांच्या आपण पीकेबी व्हॅल्यू दिलेले आहेत. तर यांच्या पीकेबी व्हॅल्यू याची काय आहे, 4.75 अमोनियाची. हा जो प्रायमरी अमाइन्स आहे इथिल अमाइन्स याची आहे 3.29. त्यानंतर डायइथिल अमाइनची तुमची जी पीकेबी व्हॅल्यू आहे ती आहे 3.00. किती आहे, 3.00. आणि फायनली ट्रायइथिल अमाइनची जी पीकेबी व्हॅल्यू आहे ती आहे 3.25. इथे बघा आता ऑर्डर कशी आहे. तिथे कशी होती माहिती आहे तुम्हाला, अमोनिया कोणता होता, डायमिथिल अमाइन, डायमिथिल अमाइन्स मध्ये. त्यानंतर मिथिल अमाइन होता म्हणजे प्रायमरी अमाइन्स होता. त्यानंतर टर्शरी अमाइन्स होता, अरे होता ना. आणि फायनली काय होता, अमोनिया होता. आता इथे बघा, इथे जर आपण ऑर्डर समजून घेतली बेसिक स्ट्रेनची इथिल घेतल्यावर, तर सर्वात लोअर व्हॅल्यू कोणाची आहे, हे सर्वात लोअर व्हॅल्यू आहे म्हणजे सेकंडरी. जसं इथे सेकंडरी अमाइन्स हा मोर बेसिक होता, तसंच इथे सुद्धा तुमचा डायइथिल अमाइन हा जो डायइथिल अमाइन्स म्हणजे सेकंडरी अमाइन्सच इथेही मोर बेसिक आहे याही ऑर्डर मध्ये पहिल्या नंबरवर आहे की नाही. त्यानंतर आता आपण प्रायमरी अमाइन्स आणि टर्शरी अमाइन्स वर फोकस करू. तर इथे बघा, इथे 25 आहे टर्शरी अमाइनची 3 पॉइंट, आणि इथे 29 आहे. याचा अर्थ लोअर व्हॅल्यू कोणाची आहे, टर्शरी. बघा इथे चेंज झालं, इथे प्रायमरी होता तर आता इथे काय झाला, टर्शरी. म्हणजे जो इथिल अमाइन्स आहे तुमचा, तर हो ट्रायइथिल अमाइन्स हा मोर बेसिक झाला आता.
म्हणजे टर्शरी अमाइन्स मोर बेसिक झाला. आता इथे कोणापेक्षा, या प्रायमरी अमाइन्स पेक्षा, इथिल अमाइन पेक्षा. आणि तो सर्वात कमी बेसिक कोण आहे? अमोनिया. अमोनियापेक्षा हे सर्वात जण स्ट्रॉंगर आहे. समजलं, लक्षात आलं? म्हणजे इथे सेकंडरी, त्याच्यानंतर टर्शरी आहे की नाही, त्याच्यानंतर प्रायमरी आणि त्याच्यानंतर अमोनिया, अशी ऑर्डर आली. म्हणजे फरक आहे, मधात थोडासा फरक येऊन राहिला. तर हे कोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे की हे असं का झालं बा? पीकेबी व्हॅल्यू यांची बदलली का, आहे ना? म्हणजे बा ऑर्डर मध्ये ऍक्च्युली आपण हे समजून घेणार आहोत, हे तर आपण व्हॅल्यू ठरवून राहिलो, बरोबर आहे. नंतर आपण फॅक्टर सांगणार आहोत की कोणत्या फॅक्टरमुळे हे असं पीकेबी व्हॅल्यू मध्ये फरक आला, तेही समजून घेणार आहोत. इथपर्यंत तर समजलं ना? म्हणजे नेमकं तुम्हाला जर एखाद्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये एक ऑप्शन दिलं असतं की बा, असं क्वेश्चन मध्ये सर्व दिलेलं असते की हा वाला ए कंपाऊंड आहे, हा वाला बी कंपाऊंड आहे, हा वाला सी कंपाऊंड आहे आणि हा वाला डी कंपाऊंड आहे, आणि त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पीकेबी व्हॅल्यू अशा आहेत. अरेंज अकॉर्डिंग टू देअर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ. त्यांच्या बेसिक स्ट्रेंथ नुसार तुम्ही त्याला काय करा, अरेंज करा. तर ज्याची लोअर पीकेबी व्हॅल्यू असेल तो स्ट्रॉंगर बेस आहे. याची लोअर पीकेबी व्हॅल्यू आहे 3.00, यांची आहे 3.25, याची आहे 3.29 आणि याची आहे 4.75, अशा प्रकारे. त्याच्यामुळे ज्याची लोअर पीकेबी व्हॅल्यू असेल तो स्ट्रॉंगर बेस असेल, बरोबर आहे की नाही? म्हणून आपण असं ओळखत असतो. तर तुम्हाला कसंही ऑप्शन देऊ द्या, त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला पीकेबी व्हॅल्यू दिली असेल किंवा केबी व्हॅल्यू दिली असेल, तर तुम्ही इनडायरेक्टली काय करू शकता की तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे ठरवू शकता. म्हणजे याच्यावरून एक कन्क्लुजन तुमच्या डोक्यात आलं की इथे सुद्धा सेकंडरी अमाइन्सच मोर बेसिक आहे, इथेही सुद्धा सेकंडरी अमाइन्स. त्याच्यामुळे आपण एक कन्क्लुजन काढू की अमोनियापेक्षा मोर बेसिक कोण असते? प्रायमरी अमाइन्स. आणि प्रायमरी अमाइन्स पेक्षा मोर बेसिक कोण असते? सेकंडरी अमाइन्स. फक्त गडबड कुठं आहे माहिती आहे का? या सेकंडरी अमाइन्स पेक्षा टर्शरी अमाइन्स मोर बेसिक नाही राहत. टर्शरी अमाइन्स पेक्षा सेकंडरी अमाइन्स मोर बेसिक असते. म्हणजे गडबड कुठं झाली तुमची? सेकंडरी आणि टर्शरी अमाइनचं बेसिक नेचर एक्सप्लेन करण्यासाठी. तर आता ऍक्च्युली एखाद्या अमाइनचं बेसिक नेचर कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड असते ते पाहू आता आपण. बघा आहे ना, म्हणजे बेसिक स्ट्रेंथ ऑफ एलिफॅटिक अमाइन जे पाहून राहिलो आपण, तर हे कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे ते समजून घेऊ. तर तुम्हाला आता इकडे 1 मिनिट राहिला आहे, तर तुम्हाला पुन्हा एक लिंक देतो मी, त्याच्यावर जॉईन व्हायचं आहे. पण जॉईन किती मिनिटांना होसाल? 5-7 मिनिटांना होणार, कारण मी रेकॉर्डिंग ते कम्प्लीट झाल्याशिवाय हे नाही करत. म्हणून 7 मिनिटांना पुन्हा तुम्ही जॉईन व्हायचं आहे. आता लक्ष द्या, आपण केमिकल रिएक्शन्स ऑफ अमाइन्स समजून घेणार आहोत. केमिकल रिएक्शन्स ऑफ अमाइन्स. अमाइनचे केमिकल रिएक्शन समजून घेत असताना सर्वात पहिल्यांदा आपल्या डोक्यात बसवायचं आहे की अमाइन्स जो आहे, प्रायमरी अमाइन्स असू द्या, सेकंडरी अमाइन्स असू द्या किंवा टर्शरी अमाइन्स असू द्या. प्रायमरी अमाइन्स म्हटलं की आपण काय करतो, RNH2 हा फंक्शनल ग्रुप आहे. सेकंडरी अमाइन्स म्हटलं की R2NH हा फंक्शनल ग्रुप आहे. आणि तिसरं R3NH म्हणजे टर्शरी अमाइन्स म्हटलं तर R3N हा एक फंक्शनल ग्रुप आहे. आता या तिन्ही फंक्शनल ग्रुप मध्ये बघा, लक्षात ठेवायचं आहे, जो पहिला फंक्शनल ग्रुप आहे त्याला जो नायट्रोजन ऍटम अटॅच आहे त्याला टू रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे आणि एक लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे. बघा, हे 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे. सेकंडरी मध्ये काय असते की नायट्रोजनला एक रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम असते आणि टर्शरी अमाइन्सला एकही रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम नसतो. त्याच्यामुळं ज्या रिएक्शन्स हे हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन होतात ते या तिन्ही अमाइन्स मध्ये अलग अलग होणार आहे. नॅचरल आहे, नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज.
तर सर्वात पहिल्यांदा केमिकल रिएक्शन शिकत असताना आपण फंक्शनल ग्रुपवर फोकस केलं पाहिजे. ज्या कंपाऊंडचं आपण केमिकल रिएक्शन्स करणार आहोत त्यांचे फंक्शनल ग्रुप आपल्या डोक्यात फिट असले पाहिजे. आता या प्रत्येक नायट्रोजन पाशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असते, व्हॉट एव्हर बी इट इज प्रायमरी, सेकंडरी ऑर टर्शरी. तर यांच्यापाशी काय असते, असे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असते. आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं नॅचरली हे इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज आहे. कसे आहेत? इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज आहे. आणि इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज जर असेल तर नॅचरली ते लेविस नावाच्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार बेस म्हणून ऍक्ट होत असतात. काय म्हणतात? लेविसच्या म्हणण्यानुसार ते बेसिक नेचर आपण एक्सप्लेन करत असतो. आपल्याला माहिती आहे की एखादा सबस्टन्स बेसिक असण्यासाठी आपण एक अरेनियस थेरी पाहिली होती, ज्यामध्ये एखादा सबस्टन्स H पॉझिटिव्ह देत असेल तर तो ऍसिड, OH निगेटिव्ह देत असेल तर बेस. त्यानंतर लॉरियन ब्रॉन्स्टेड थेरी होती एक. तर हे लॉरियन ब्रॉन्स्टेडच्या नुसारही आपण काय करणार आहोत, बेस आहे म्हणून एक्सप्लेन करणार आहोत. लॉरियन ब्रॉन्स्टेड थेरीच्या नुसारही ही अमाइन्स हा बेसिक आहे हे एक्सप्लेन करणार आहोत आपण. तर सर्वात पहिले तर आपण यांचं बेसिक नेचर समजून घेऊ. आता बेसिक मध्येही महत्वाचं आहे की प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स हे जे बेसिक आहेत ते हे सारखेच बेसिक आहेत का कमी जास्त बेसिक आहेत तेही समजून घेणार आहोत. म्हणून हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स मुळे यांचं कोणतं नेचर आहे म्हटलं, बेसिक नेचर आहे. हे इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज आहे. आणि इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज असल्यामुळं लेविसच्या म्हणण्यानुसार, लेविस या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार किंवा लॉरियन ब्रॉन्स्टेडच्या या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार हे बेसिक नेचर दाखवणार आहेत. तर आता महत्वाचं आहे की या सर्वच याच्यातनी सर्वात महत्वाचं असते यांचं बेसिक नेचरच. नीट, JEE कोणतीही एक्झाम असू द्या तर यांच्या बेसिक नेचरवर हमखास क्वेश्चन असतो, लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यामुळं नॅचरली हे जे बेसिक नेचर आहे अमाइनचं तर ते आपण एक्सप्लेन करणार आहोत. आणि एखादा कंपाऊंड जर बेसिक असेल तर बेसिक असण्यासाठी काय काय आपण इन्फॉर्मेशन असते हे समजून घेऊ. एखादा सबस्टन्स जर बेसिक असेल तर तो स्ट्रॉंग बेसिक आहे का वीक बेसिक आहे हे ठरवत असतो आपण. तर त्यासाठी आपण एक डिसोसिएशन कॉन्स्टंट नावाची टर्म 11वीत पाहिली होती आपण, डिसोसिएशन कॉन्स्टंट. आणि आता 12वीतही आहे हे चॅप्टर. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस KB यावरून ठरवत असतो की तो बेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर तो किती डिसोशिएट होतो, त्याच्यावरून आपण काय करतो, त्याचं बेसिक नेचर सांगत असतो. दुसरी टर्म आपण वापरत असतो PKB. बघा, लक्षात ठेवायचं आहे हे जे डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे हे जर हायर व्हॅल्यू असेल तर तो स्ट्रॉंगर बेस असतो. आणि PKB व्हॅल्यू ही जर कमी असेल तर तो स्ट्रॉंगर बेसिक असतो. कारण KB इज इक्वल टू काय असते, किंवा PKB इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ KB असं असते. त्याच्यामुळे हे इन्व्हर्सली रिलेशन आहे. जर एखाद्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त असेल तर तो स्ट्रॉंग बेस असतो, पण डिसोसिएशन कॉन्स्टंट जर जास्त असेल तर PKB व्हॅल्यू कमी असेल. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या मी काय सांगतो ते. त्याच्यानंतर आपण हे तर सांगतोच की त्यानंतर इंडक्टिव्ह इफेक्ट महत्वाचा असतो. प्लस हा इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप जर त्या नायट्रोजनला अटॅच असेल तर त्याची इलेक्ट्रॉन डोनेटिंग टेंडन्सी काय करतात, ते इन्क्रीज करतात. इलेक्ट्रॉन डोनेटिंग टेंडन्सी काय करतात, इन्क्रीज करतात. आणि त्याच्यामुळं त्यांचं बेसिक नेचर सुद्धा काय होत असते, इन्क्रीज होत असते. जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजे मायनस आय इफेक्टिंग ग्रुप जर नायट्रोजनला अटॅच असेल तर ते हे इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करत असतात, डिक्रीज करतात. काय करतात, डिक्रीज करतात. आणि बेसिक नेचर सुद्धा काय होते, त्यांचं बेसिक नेचर डिक्रीज होत असते. बेसिक नेचर डिक्रीज होईल. ह्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायच्या आहेत. तर सर्वात पहिल्यांदा तर हे तिन्ही अमाइन्स बेसिक आहे लेविसच्या म्हणण्यानुसार आपण हे सांगणार आहोत. म्हणजेच लेविसच्या म्हणण्यानुसार हे प्रायमरी अमाइन्स असू द्या किंवा सेकंडरी अमाइन्स असू द्या किंवा टर्शरी अमाइन्स आहे, हे बेसिक आहे आपण एक्सप्लेन करणार आहोत. आता जर हे बेस असतील, अमाइन जर बेस असतील तर ते ऍसिड सोबत रिएक्शन्स केली आपण त्यांची, ते काय तयार करतील, सॉल्ट तयार करत असतील.
ठीक आहे, ही रिएक्शन सुद्धा ते फॉलो करतात. तर ह्या इन्फॉर्मेशन्स आपल्या डोक्यात ठेवायच्या आणि आपल्याला याचं बेसिक नेचर एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर आपण यांची जी स्ट्रेंथ आहे तिघाची, स्ट्रेंथ ऑफ बेसिक नेचर म्हणजे यांचं जे बेसिक नेचरची स्ट्रेंथ आहे ते समजून घेऊ की टर्शरी अमाइन्स मोर बेसिक आहे का, सेकंडरी अमाइन्स मोर बेसिक आहे का, प्रायमरी अमाइन्स मोर बेसिक आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर ॲलिफॅटिक अमाइन्स हे मोर बेसिक असतात कोणापेक्षा, ॲरोमॅटिक अमाइन्स पेक्षा. हे समजून घेऊ, ॲरोमॅटिक अमाइन्स पेक्षा ते मोर बेसिक असतात, हे सुद्धा आपण इथे समजून घेऊ. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण लेविस बेसिक नेचर ऑफ अमाइन्स समजून घेऊ. तर यामध्ये लेविस बेसिक नेचर ऑफ अमाइन्स मध्ये सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही प्रायमरी अमाइन्स घ्या RNH2, सेकंडरी अमाइन्स घ्या R2NH किंवा टर्शरी अमाइन्स घ्या, है की नाही, यांच्यापाशी नायट्रोजन पाशी काय असते, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात. आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असेल तर ते लेविसच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असतात. त्यामुळं ते जर एखाद्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस लाईक प्रोटॉन सोबत जर कंबाईन केले, तर म्हणजे ऍसिड सोबत जर आपण कंबाईन केले तर ते काय प्रोड्यूस करतात, कोऑर्डिनेटेड बॉन्ड तयार करतात त्यांच्यासोबत ऍसिड सोबत, आणि सॉल्ट तयार करतात किंवा अमोनियम आयन्स तयार करतात कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करून. तर अकॉर्डिंग टू द लेविसचं म्हणणंच आहे की वेन एनी स्पेसिस हॅव्हिंग लोन पेअर इलेक्ट्रॉन्स they have tendency to donate these lone pair electrons to the electron deficient species and form a coordinate bond are called as Lewis base. त्यामुळं हा प्रायमरी अमाइन्स असू द्या का, हा सेकंडरी अमाइन्स असू द्या का, टर्शरी अमाइन्स असू द्या, हे तिन्ही काय करतात, या हायड्रोजन सोबत कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करतात H पॉझिटिव्ह आयन सोबत म्हणजे ऍसिडिक सबस्टन्स सोबत. अँड अकॉर्डिंग टू द लेविसच्या म्हणण्यानुसार हे बेसिक म्हणून ऍक्ट होत असतात. म्हणून सर्वात पहिल्यांदा सांगायचं असते आपल्याला की प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स अँड टर्शरी अमाइन्स कंटेनिंग लोन पेअर इलेक्ट्रॉन्स ऑन देअर नायट्रोजन ॲटम. प्रायमरी अमाइन्स असू द्या किंवा सेकंडरी अमाइन्स असू द्या किंवा टर्शरी अमाइन्स असू द्या, यांच्या नायट्रोजनवर लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असते अँड देअरफॉर दे हॅव टेंडन्सी to donate these lone pair electrons to the electron deficient species. ज्यांच्यापाशी इलेक्ट्रॉनची कमतरता असते अशा स्पेसिसले ते डोनेट करतात अँड फॉर्म अ कोऑर्डिनेट बॉन्ड. काय तयार करतात, कोऑर्डिनेट बॉन्ड्स. हेन्स अकॉर्डिंग टू द लेविस दे आर बेसिक इन नेचर. आता लेविसच्या म्हणण्यानुसार तर ते बेसिक आहेच. फॉलोइंग रिएक्शन्स प्रूव्ह द बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. अमाइनचं हे बेसिक नेचर खालील रिएक्शन्स काय करतात, प्रूव्ह करतात. आपण जर त्यांची इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस म्हणजे H पॉझिटिव्ह सोबत जर रिएक्शन्स केली तर ते कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात. सिमिलरली अमाइन्स आर लॉरी अँड ब्रॉन्स्टेड बेस. लॉरी अँड ब्रॉन्स्टेड बेस, आपण याला लॉरी अँड ब्रॉन्स्टेड बेस सुद्धा म्हणतो आपण. आता लॉरी अँड ब्रॉन्स्टेड बेस का म्हणतात ते समजून घेऊ. आता लॉरी अँड ब्रॉन्स्टेडचं म्हणणं काय होतं माहिती आहे सर्वांना, की प्रोटॉन ऍक्सेप्टर आर कॉल्ड ॲज बेस. यांचं म्हणणं काय होतं की प्रोटॉन ऍक्सेप्टर्स म्हणजे H पॉझिटिव्ह जे असतात ते ऍक्सेप्टर्स आर कॉल्ड ॲज लॉरी अँड ब्रॉन्स्टेड बेस. लॉरी अँड ब्रॉन्स्टेडच्या म्हणण्यानुसार ते बेस असतात. ठीक आहे. म्हणून फॉर एक्झाम्पल जर मी एक अमाइन्स घेतला, प्रायमरी असो सेकंडरी अमाइन्स असू द्या, यांची रिएक्शन जर हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत केली आपण, तर नॅचरली काय होत असते की हे H पॉझिटिव्ह आयन सोबत काय करतात, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात. म्हणजे हे प्रोटॉन ऍक्सेप्ट करते आणि अल्किल अमोनियम क्लोराईड असा सॉल्ट तयार करते किंवा आयन्स बनवते. याहून इंडिकेट होते की हे प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे, प्रोटॉन ऍक्सेप्ट करून राहिला आणि त्याच्यामुळं नॅचरली अकॉर्डिंग टू द लॉरी अँड ब्रॉन्स्टेड इट इज बेस. त्याच्यामुळे लॉरी अँड ब्रॉन्स्टेडच्या म्हणण्यानुसार काय हा बेस आहे. आता बघा लक्षात ठेवायचं आहे, जे अमाइन्स असतात तर मी आता सांगितलं कोणाच्या म्हणण्यानुसार, सर्वात पहिल्यांदा आपण यांचं बेसिक नेचर सांगितलं, लेविसच्या म्हणण्यानुसार यांचं बेसिक नेचर आपण काय करून राहिलो, एक्सप्लेन करून राहिलो. तर अकॉर्डिंग टू द लेविसच्या म्हणण्यानुसार काय असते,
इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस जे असतात, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस जे असतात, हॅव टेंडन्सी, यांची टेंडन्सी काय असते, टेंडन्सी टू डोनेट द लोन पेअर इलेक्ट्रॉन्स, टेंडन्सी टू डोनेट लोन पेअर इलेक्ट्रॉन्स टू द इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. काय करते, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिसला लोन पेअर इलेक्ट्रॉन्स डोनेट करत असते. अँड फॉर्म अ कोऑर्डिनेट बॉन्ड, अँड फॉर्म अ कोऑर्डिनेट बॉन्ड. हेन्स ऑल अमाइन्स, हे सर्व जे अमाइन्स असतात, हेन्स ऑल अमाइन्स हॅव्हिंग लोन पेअर इलेक्ट्रॉन्स ऑन देअर नायट्रोजन्स, यांच्या नायट्रोजनवर काय आहेत, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. अँड दॅट्स वाय प्रायमरी अमाइन्स असू द्या किंवा सेकंडरी अमाइन्स असू द्या किंवा टर्शरी अमाइन्स असू द्या, दॅट्स वाय दे हॅव टेंडन्सी टू डोनेट दिस लोन पेअर इलेक्ट्रॉन्स टू द इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस लाईक प्रोटॉन अँड फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड. Hence, according to the Lewis, all amines are base. हे यांच्यासोबत कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करते, मग अल्किल अमोनियम आयन तयार होईल, इथे डायअल्किल अमोनियम आयन्स तयार होईल आणि इथे ट्रायअल्किल अमोनियम आयन्स तयार होईल. यांच्यासोबत कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार केला. आणि हेन्स अकॉर्डिंग टू द लेविस दे आर बेसिक इन नेचर. सिमिलरली आपण लॉरियन ब्रॉन्स्टेडच्या म्हणण्यानुसार समजून घेतलं. लॉरियन ब्रॉन्स्टेडच्या म्हणण्यानुसार हे बेस आहेत हे समजून घेतलं. कसं काय, तर अकॉर्डिंग टू द लॉरियन ब्रॉन्स्टेड, प्रोटॉन ऍक्सेप्टर्स, काय म्हणत असतो आपण, प्रोटॉन म्हणजे H पॉझिटिव्ह, प्रोटॉन ऍक्सेप्टर्स आर कॉल्ड लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. लॉरी ब्रॉन्स्टेड बेस म्हणत असतो आपण त्याला, बरोबर आहे की नाही. त्यामुळं जेव्हा आपण यांची रिएक्शन्स करू, व्हॉट एव्हर बी इट इज प्रायमरी, सेकंडरी ऑर टर्शरी अमाइन्स, वेन ट्रीटेड विथ एनी ऍसिड, त्यांची जर ऍसिड सोबत रिएक्शन्स केली तर हे यांच्यापासून प्रोटॉन काय करते, ऍक्सेप्ट करते आणि एक R2 NH पॉझिटिव्ह असा एक कॉन्जुगेटेड काय तयार होईल, बेस तयार होईल. बेस पासून ऍसिड तयार होईल, हा कॉन्जुगेटेड ऍसिड असेल, प्लस Cl निगेटिव्ह हा बेस तयार होईल. बघा, हा तुमचा काय लोन पेअर ऍक्सेप्टर आहे म्हणून हा बेस झाला आणि हा ऍसिड फर्स्ट, आणि ऍसिड फर्स्ट पासून तयार होणारा बेस फर्स्ट असतो, जे एकमेकांपासून प्रोटॉननं डिफर असतात. आणि बेस सेकंड म्हणजे बेस फर्स्ट पासून तयार होणारा, बेस सेकंड पासून तयार होणारा ऍसिड सेकंड असतो, जो सुद्धा एका प्रोटॉननं डिफर असतो. आता बघा, जे एखादा अमाइन्स आहे त्यांचं जे बेसिक नेचर आहे हे त्यांच्या कशावर डिपेंड आहे, टेंडन्सी टू डोनेट लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनेटिंग टेंडन्सी किती आहे त्याच्यावर त्याचं बेसिक नेचर डिपेंड असते, बरोबर आहे की नाही. मग आता नेमका तुम्ही जर प्रायमरी अमाइन्स घेतला आहे की नाही, त्यानंतर सेकंडरी अमाइन्स घेतला, तर या तिन्ही याच्यात नायट्रोजनवर लोन पेअर आहेत, बरोबर आहे. पण ज्यांची लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची मोर टेंडन्सी असेल तो मोर बेसिक असेल, आहे की नाही. ऍक्च्युली अमाइन्स आर वीकर बेस, हे वीक बेस असतात. आता हे वीक बेस आहेत दॅन सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड या स्ट्रॉंग बेस पेक्षा. हे पहिले समजावून सांगतो मी तुम्हाला. नंतर आपण ठरवू की यातला प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स किंवा टर्शरी अमाइन्स यापैकी कोणता मोर बेसिक आहे की नाही, आणि कोणकोणते फॅक्टर त्याला रिस्पॉन्सिबल आहे तो मोर बेसिक असण्यासाठी. समजून राहिलं मी काय सांगितलंय ते. त्याच्यामुळे आता तिसरा पॉइंट आपण पाहणार आहोत की ऑल अमाइन्स आर वीक बेस. ऑल अमाइन्स आर, ऍक्च्युली अमाइन्स हे वीक बेसच असतात, खूप काही स्ट्रॉंग नसतात ते. आता याचं वीक बेसिक नेचर आपण कशाहून ठरवणार आहोत, याचं डिसोसिएशन इक्विलिब्रियम काढणार आहोत. म्हणजेच एखादा बेस आपण जो घेऊ, अमोनिया अमाइन्स घेऊ आणि याला वॉटरमध्ये काय करू, डिझॉल्व्ह करू, बरोबर आहे. वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर हे काय बनवल, अल्किल अमोनियम आयन्स तयार करल प्लस
हायड्रॉक्साईड आयन तयार करेल. बरोबर आहे. पण इथे लक्षात ठेवायचं आहे की हा जो OH निगेटिव्ह आयन्स तयार झाला प्रॉडक्ट मध्ये, हा मोर बेसिक असतो. काय असतो? मोर बेसिक असतो दॅन दॅट ऑफ हा जो आपला स्टार्टिंग वाला अमाइन्स आहे यांच्यापेक्षा. आणि त्याच्यामुळं ही जी रिएक्शन्स आहे हे रिव्हर्स डायरेक्शन ना मोर फेवरेबल असते. म्हणजेच याचं डिसोशिएशन काय होणार आहे? रिव्हर्स असल्यामुळे ही डिसोशिएशन लेस अमाऊंट मध्ये होईल वॉटरमध्ये टाकल्यानंतर. आणि जर याचं डिसोशिएशन लेस अमाऊंट मध्ये झालं तर नॅचरली तो कसा राहणार आहे? विकर बेसिक इन नेचर राहणार आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे. काय सांगितलं मी, समजलं का? आपण यांचं हायड्रॉलिसिस इक्विलिब्रियम काढलं, म्हणजे यांना वॉटरमध्ये काय केलं आपण? डिझॉल्व्ह केलं अमाइन्सला. तर तो अल्किल अमोनियम आणि हायड्रॉक्साईड आयन्स तयार करेल. हा झाला तुमचा अल्किल अमोनियम आयन्स तयार झाला. आणि या अल्किल अमोनियम नंतर एक हायड्रॉक्साईड आयन तयार झाला. पण हायड्रॉक्साईड आयन्स आर मोर बेसिक. हा जो हायड्रॉक्साईड आयन्स असतो तो मोर बेसिक असतो ऍज कम्पेअर टू कोणापेक्षा? प्रायमरी अमाइन्स पेक्षा. आणि त्याच्यामुळं नॅचरली द रिव्हर्स रिएक्शन्स इज फेवरेबल. ही रिव्हर्स रिएक्शन्स मोर होईल. अँड हेन्स द डिसोशिएशन ऑफ प्रायमरी अमाइन्स आर सप्रेस. काय होईल? हे सप्रेस होईल, म्हणजे कमी होऊन जाईल. याचा अर्थ वॉटरमध्ये हे कमी प्रमाणात डिसोशिएशन होईल. आपण जर लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केला आता याच्यावर, लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केलं तर याचं डिसोशिएशन इक्विलिब्रियम आपण कॅल्क्युलेट करत असतो. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट RNH3 पॉझिटिव्ह इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट RNH2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर. बरोबर आहे की नाही? वॉटर आपण कॉन्स्टंटच घेणार आहोत पण एक्सेस मध्ये असल्याच्यानं. आता बघा, या रिएक्शन्स मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी रिएक्शन्स आपण केली तर यामध्ये हे आयन्स लेस अमाऊंट मध्ये तयार होतील. कारण लेस अमाऊंट मध्ये का तयार होतात? कारण OH मोर बेसिक आहे आणि इक्विलिब्रियम याचा रिएक्टंट साइडकडे शिफ्ट होईल. त्याच्यामुळे द व्हॅल्यू ऑफ KB म्हणू आपण, डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस, म्हणजेच RNH3 पॉझिटिव्ह खूप कमी तयार होतील, है की नाही? OH निगेटिव्ह खूप कमी तयार होतील, कारण हे रिव्हर्स रिएक्शन फेवरेबल करतील. आणि RNH2 हे जास्त प्रमाणात असेल, कारण हे अनडिसोशिएट राहतील मॅक्झिमम. आणि म्हणून KB व्हॅल्यू तुम्हाला काय भेटणार आहे? लोअर KB व्हॅल्यू भेटल. आणि KB व्हॅल्यू जर लोअर भेटत असेल, म्हणजे डिसोशिएशन जर कॉन्स्टंट त्याचं कमी असेल, तर दॅट इज इट इज वीक बेस. त्याच्यामुळे तो कसा राहणार आहे? वीक बेस म्हणून राहील. समजलं मी काय म्हटलं आहे ते? आणि म्हणून द डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ अमाइन्स आर लेस इन वॉटर. वॉटरमध्ये अमाइनचं डिसोशिएशन कॉन्स्टंट काय असते? कमी असते. दॅट्स वाय दी अमाइन्स आर विकर बेसिक इन नेचर. त्याच्यामुळे हे विकर बेसिक इन नेचर हे त्याच्या डिसोशिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यून आपण कॅल्क्युलेट करत असतो. आता महत्वाचं असं आहे की हे जे KB व्हॅल्यू असते हे प्रत्येकासाठी सारखी नाही राहत. तुम्ही जर प्रायमरी अमाइनची KB व्हॅल्यू काढली 1 मोल घेऊन, है ना, 1 मोलचं जर KB व्हॅल्यू काढली, सेकंडरी अमाइनची जर 1 मोल घेऊन KB व्हॅल्यू काढली, टर्शरी अमाइन्सची जर 1 मोल घेऊन KB व्हॅल्यू काढली स्टँडर्ड कंडिशन्स मध्ये, म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून, तर या तिन्ही यांच्या KB व्हॅल्यू तुम्हाला काय भेटल? डिफरंट भेटल. आणि ज्यांची KB व्हॅल्यू जास्त असेल तो कसा राहणार आहे? स्ट्रॉंगर बेस राहील कम्पेरेटिव्ह, म्हणजे त्यांचं डिसोशिएशन थोड्याफार प्रमाणात जास्त होईल. ऍक्च्युअली तिघही जण विकच बेस आहे, पण कोण जास्त वॉटरमध्ये टाकल्यानंतर डिसोशिएट जास्त होईल हे डिपेंड आहे त्यांच्या KB व्हॅल्यूवर. आणि KB व्हॅल्यू जर हायर असेल तर तो स्ट्रॉंगर बेसिक इन नेचर असतो. आणि म्हणून आपण सांगत असतो एक फॅक्टर, जे बेसिक नेचर एक्सप्लेन करण्यासाठी आपण एक फॅक्टर सांगत असतो, तर ते आहे KB. बेसिक नेचर एक्सप्लेन करण्यासाठी जे फॅक्टर आपण सांगत असतो ते आहे KB, म्हणजे डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. हायर द KB व्हॅल्यू, हायर द KB व्हॅल्यू, स्ट्रॉंगर द बेस. काय राहणार आहे? स्ट्रॉंगर द बेस, स्ट्रॉंगर द बेस.
आता काय होते की तुम्हाला असेच 4 एखादा ऑब्जेक्टिव्ह दिल्या जात असते आणि त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये 4 अमाइन्स किंवा असे कोणतेही कंपाऊंड देऊ शकते आणि त्यांच्या केबी व्हॅल्यू देऊ शकते. तर त्या 4 कंपाऊंड मध्ये केबी व्हॅल्यू दिल्या तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ज्याची केबी व्हॅल्यू सर्वात जास्त तो स्ट्रॉंगर बेस असतो. आणि केबी आणि पीकेबीचं रिलेशन असते, पीकेबी इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ केबी असं एक रिलेशन आहे. मीन्स दे आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. तुम्हाला माहिती आहे केबी जर हायर असेल तर स्ट्रॉंगर द बेस आणि पीकेबी जर काय असेल हायर असेल तर वीकर द बेस. हायर द पीकेबी व्हॅल्यू वीकर द बेस. तो बेस कसा राहणार आहे वीक राहील. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. याच्यावर ऑब्जेक्टिव्ह विचारल्या जात असते. 4 अमाइन्स दिल्या जातील तुम्हाला, कोणताही फॉर्म्युला देऊ शकते, ते आपल्या पुस्तकातच असलेला देईल असं नाही ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये, आणि केबी व्हॅल्यू देतील त्याच्या खाली आणि अरेंज देम अकॉर्डिंग टू देअर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक नेचर किंवा इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक नेचर किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज द स्ट्रॉंगर बेसिक आणि विच ऑफ द फॉलोइंग इज द वीकर बेसिक. तर हे केबी व्हॅल्यू अतिशय महत्वाचं आहे आपल्यासाठी. कळून राहिलं मी काय सांगून राहिला होते. आता आपण ठरवणार आहोत की एक फॅक्टर तर लक्षात आला आपल्याला, फॅक्टर्स अफेक्टिंग, आपल्याला आता बेसिक नेचर पाहायचं आहे. तर फॅक्टर अफेक्टिंग द बेसिक नेचर, अफेक्टिंग द बेसिक नेचर ऑफ अमाइन्स, बेसिक नेचर ऑफ अमाइन्स आहे ना. अमाइनचं बेसिक नेचर कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे, म्हणून फॅक्टर अफेक्टिंग द बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. अमाइनच्या बेसिक नेचर एक्सप्लेन करण्यासाठी कोणकोणते फॅक्टर आहेत. तर मी पहिले तर तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही कोणतं सांगणारा केबी व्हॅल्यू, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस हे एक महत्वाचं आहे. दुसरं आहे पीकेबी व्हॅल्यू, पीकेबी व्हॅल्यू हे सुद्धा महत्वाचं आहे. केबी तर आपण कॅल्क्युलेट केलं. तिसरं आपला इंडक्टिव्ह इफेक्ट, प्लस हा इंडक्टिव्ह इफेक्ट जर ग्रुप त्याला अटॅच असेल नायट्रोजनला तर ते काय करतात, इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन नायट्रोजन इन्क्रीजेस, काय करतील ते इन्क्रीज करतील. कळून राहिलं मी काय म्हटलंय. म्हणजेच कसं ते सांगतो तुम्हाला. जर तुम्ही गॅसियस स्टेट मध्ये घेतलं, इन गॅसियस स्टेट मध्ये म्हणजे अमाइन्स गॅसियस स्टेट मध्ये जर घेतले आणि यांचं बेसिक नेचर चेक केलं, कोणाचं, प्रायमरी अमाइनचं, सेकंडरी अमाइनचं आणि टर्शरी अमाइनचं आणि एक अमोनियाचं, यांचं जर बेसिक नेचर चेक केलं तुम्ही तर तुम्हाला कोणता नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स हा मोर बेसिक भेटल. तर इथे मी काढतो आता, बघा लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा नायट्रोजन्स आपण अमोनिया काढला तर सपोज हे अमोनियाचा फॉर्म्युला काढला आपण, त्यानंतर आता प्रायमरी अमाइनचा फॉर्म्युला काढतो मी. प्रायमरी अमाइन्सला 2 हायड्रोजन्स अटॅच आहे नायट्रोजन्सला. सेकंडरी अमाइनचा फॉर्म्युला काढतो, सेकंडरी अमाइन्स मध्ये एकच हायड्रोजन अटॅच आहे नायट्रोजनला. आणि टर्शरी अमाइनचा फॉर्म्युला काढतो ज्यामध्ये एकही हायड्रोजन ॲटम अटॅच नाही नायट्रोजन्सला. आता काय होते की हे जे अल्किल ग्रुप अटॅच असतात कोणाला, नायट्रोजन्सला, ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. ते इथे प्लस हा इफेक्टिंग ग्रुप म्हणत असतो आपण याला. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे प्लस इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप. त्यामुळं ह्या नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवल. हे हायड्रोजन स्टँडर्ड असते ना, तो प्लस हा इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवत नाही ना मायनस हा इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवत नाही, असं आपण म्हणत असतो. हायड्रोजन स्टँडर्ड पकडत असतो, त्याच्यामुळे डोनेट करणार नाही. त्याच्यामुळे नायट्रोजनवर जे लोन पेअर इलेक्ट्रॉन ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत राहील. इथे काय होईल की एक अल्किल ग्रुप असल्यामुळं प्रायमरी अमाइन्स मध्ये या नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होईल. इथे आपल्याला प्लस हा इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप 2 आहेत, त्याच्यामध्ये सेकंडरी अमाइन्स मध्ये, म्हणजे हाही इलेक्ट्रॉन डोनेट करते, हाही इलेक्ट्रॉन डोनेट करते. त्याच्यामुळे याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूप जास्त इन्क्रीज होईल आणि त्याच्यामुळे यांची इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी त्याही पेक्षा जास्त राहील. अमोनियाची कमी राहील, प्रायमरी अमाइनची थोडीशी वाढल. आता टर्शरी अमाइनची प्लस हा इंडक्टिव्ह इफेक्ट सर्वात जास्त कोणातनी आहे,
टर्शरी अमाइन्स मध्ये आहे, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे त्याच्यात. त्याच्यामुळे याच्यावरच्या नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी सर्वात जास्त वाढेल, आहे ना. त्याच्यामुळं तुम्ही जर इन गॅसियस स्टेट मध्ये म्हटलं, हे खूप महत्वाचं आहे बरं. तुम्ही जर ऍक्वियस मीडियम मध्ये घेतलं तर दुसरे फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात, पण इन गॅसियस स्टेट मध्ये जर तुम्हाला अमाइनचं नेचर विचारलं गेलं तर हे जे टर्शरी अमाइन्स असेल, हा टर्शरी अमाइन्स मोर बेसिक असेल देन दॅट ऑफ सेकंडरी अमाइन्स, देन दॅट ऑफ प्रायमरी अमाइन्स आणि देन दॅट ऑफ अमोनिया. त्याचं उत्तर काय देसाल? बिकॉज प्लसा इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीजेस. जसा जसा प्लसा इंडक्टिव्ह इफेक्ट काय होते? इन्क्रीज होत असते. द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन नायट्रोजन ऑल्सो इन्क्रीजेस. नायट्रोजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते? इन्क्रीज होत असते. अँड बेसिक नेचर ऑन इन्क्रीजेस. त्याच्यामुळे इन गॅसियस स्टेट मध्ये जर विचारलं तर हे ऑर्डर फिक्स आहे. टर्शरी अमाइन्स आर मोर बेसिक दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी दॅन अमोनिया. पण जर तुम्ही मीडियम चेंज केलं, हेच अमाइन्स आता ऍक्वियस मीडियम मध्ये घेतले. कोणत्या मीडियम मध्ये घेतले? ऍक्वियस मीडियम मध्ये जर घेतलं आपण हे, तर यांची बेसिक नेचरची ऑर्डर चेंज होईल. त्यावेळेस आपण सॉल्वेशन इफेक्ट किंवा सॉल्वेशन एनर्जी कन्सिडर करत असतो, किंवा त्याला हायड्रेशन एनर्जी म्हणतात. दुसरं स्टरिक फॅक्टर रिस्पॉन्सिबल असते. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण हेच अमाइन प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स घेऊ आणि यांचं बेसिक नेचर ऍक्वियस मीडियम मध्ये चेक करू, म्हणजे पोलर सॉल्व्हंट मध्ये चेक करू, तर त्यावेळेस यांचं बेसिक नेचर ऑर्डर तुम्हाला अशी भेटणार नाही. कधी ती सेकंडरी अमाइन्स मोर बेसिक असेल दॅन प्रायमरी, दॅन that is depend upon the alkyl group attached to the nitrogen atom. Means the solvation energy and steric factor plays the important role to explain the basic nature of amines in aqueous medium. म्हणून तुम्हाला जर गॅसियस मीडियम मध्ये म्हटलं आणि गॅसियस मीडियम मध्ये टर्शरी अमाइन्स हा मोर बेसिक राहील, ट्रायइथिल अमाइन, देन डायइथिल अमाइन पेक्षा, देन मिथिल अमाइन and then अमोनिया, असं राहील. क्लिअर आहे. पण हे मीडियम खूप महत्वाचं आहे. क्वेश्चन कसा विचारला हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. तुम्ही जर मीडियम चेंज केलं, मीडियम ऍक्वियस मीडियम घेतलं, तर यांचं बेसिक नेचर एक्सप्लेन करण्यासाठी फॅक्टर चेंज होऊन जाईल. आपण आज काय शिकलो याच्यावर 2 मिनिट रिवाइज करू. आणि हे तुम्ही आज जरी तुम्ही स्लाइडचे हे नाही काढले स्क्रीनशॉट, तर उद्या काढून घ्यायचे आहे, कारण पुन्हा मी उद्या हेच अमाइन्स पुन्हा शिकवतो. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण अमाइन्स मधला हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे, ज्याच्यावर हमखास 99% तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन हमखास तुमच्या नीट JEE मध्ये असते. त्याच्यामुळं तुम्हाला हे परफेक्ट आलं पाहिजे, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं एकदा मी तो पुन्हा रिवाइज करणार आहोत. पण मी आज जे शिकवलं ते पुन्हा सांगतो तुम्हाला. आपण अमाइनच्या केमिकल रिएक्शन समजून घेणार आहोत. तर अमाइनच्या केमिकल रिएक्शन समजून घेत असताना सर्वात पहिल्यांदा त्याचा फंक्शनल ग्रुप चेक करायचा आहे, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइनचा. प्रायमरी अमाइन्स मध्ये नायट्रोजनला 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे, सेकंडरी अमाइन्स मध्ये 1 रिप्लेसेबल हायड्रोजन आहे, आणि टर्शरी मध्ये एकही रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम नाहीये. त्याच्यामुळे प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स हे अलग अलग रिएक्शन दाखवणार हे नक्की. दुसरी गोष्ट की तिन्ही नायट्रोजनवर लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि ज्या स्पेसिस पशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असते तर अकॉर्डिंग टू द लेविस दे आर बेसिक इन नेचर. लेविस या सायंटिस्टचं म्हणणंच आहे, ज्याही सबस्टन्स पशी त्यांच्या लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असेल पर्टिक्युलर ऍटमवर, आणि ते लोन पेअर इलेक्ट्रॉन्स त्याची डोनेट करण्याची टेंडन्सी असेल इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिसला, तर ते लेविसच्या म्हणण्यानुसार बेस म्हणून ऍक्ट होत असतात. आणि लॉरियन ब्रॉन्स्टेडचं म्हणणं आहे की प्रोटॉन घेणारा सुद्धा बेस असतो. तर ह्या दोन्ही सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार हा बेसिक बिहेवियर दाखवतो. जसं तुम्ही प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स घेतले, तर नायट्रोजन कंटेनिंग लोन पेअर इलेक्ट्रॉन्स, यांच्या नायट्रोजनवर लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे,
That's why they have tendency to donate these lone pair electrons to the electron deficient species like proton, means acid, and form coordinate bonds, and hence according to the Lewis they are basic in nature. त्याच्यानंतर एखादा सबस्टन्स बेसिक आहे, हे लॉरियन ब्रॉन्स्टेडचंही म्हणणं होतं की बेसिक कोणाला म्हणू आपण, प्रोटॉन ऍक्सेप्टर्स आर कॉल्ड ॲज लॉरियन ब्रॉन्स्टेड बेस. मग तो प्रोटॉन ऍक्सेप्टही करतो तेही समजून घेतली आपण रिएक्शन्स. त्याच्यानंतर एखादा सबस्टन्स बेसिक असण्यासाठी महत्वाच्या गोष्टी काय की त्याचा आपण सर्वात पहिल्यांदा हे बेस तर आहे पण वीक बेस आहे. तर यांचं वीक बेस आपण कसं काय समजून घेतलाय, तर यांचं आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट केलं. डिसोसिएशन कॉन्स्टंट कसं कॅल्क्युलेट करतो आपण, 1 मोल कोणताही अमाइन घ्या, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करा, त्याचं हायड्रोलिसिस इक्विलिब्रियम तयार करा, म्हणजे तो काही प्रमाणात डिसोशिएट होईल आणि काही अनडिसोशिएट राहील. त्याच्या इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये जेवढे डिसोशिएट आयन झालेले आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय ते जे अनडिसोशिएटेड राहिलेले अमाइन्स आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, लॉ ऑफ मास ऍक्शन आपण अप्लाय केला आणि त्याहून डिसोसिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करतो. तर असं लक्षात येते की इथं जो प्रॉडक्ट मधला OH निगेटिव्ह आयन्स आहे हा मोर बेसिक आहे ऍज कम्पेअर्ड टू तुमच्या अमाइन्स पेक्षा, आणि म्हणून याचं डिसोसिएशन इक्विलिब्रियम कोणत्या साईडने शिफ्ट होते, रिएक्टंट साईडने शिफ्ट होते. म्हणजे अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल जास्त असते, अनडिसोशिएटेड कमी असते. त्याच्यामुळे याचं डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू लो येते, आणि डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर कमी आली तर नॅचरली तो बेस कसा राहणार आहे, वीक बेस राहील. समजलं सर्वांना. त्यानंतर केबी व्हॅल्यू आणि पीकेबी व्हॅल्यू मध्ये इन्व्हर्सली रिलेशन्स आहे हे सांगितलं मी तुम्हाला. आणि तुम्ही जर गॅसियस स्टेट मध्ये जर विचारात घेतलं यांचं, तर हे दुसरे फॅक्टर रिस्पॉन्सिबल नसतात गॅसियस स्टेट मध्ये. स्टेरिक फॅक्टर नसते, सॉल्वेशन एनर्जी नसते, त्याच्यामुळं सरळ सरळ इंडक्टिव्ह इफेक्ट रोल करेल, आणि मोर द इंडक्टिव्ह इफेक्ट मोर द बेसिक नेचर. त्याच्यामुळे टर्शरी अमाइन्स आर मोर बेसिक दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी दॅन अमोनिया. हे गॅसियस स्टेट मध्ये आहे, पण तुम्ही कंडिशन चेंज केली, हेच अमाइन्स ऍक्वियस मीडियम मध्ये घेतले तर त्यांचं बेसिक नेचर चेंज होईल. ठीक आहे. तर आजच्यासाठी आपण जे लेक्चर एवढं समजून घेतलं ते ठीक आहे. उद्याला आपण पुन्हा बेसिक नेचर हे कम्प्लीट करणार आहोत. 2 दिवसात किंवा 3 दिवसात त्याच्या केमिकल रिएक्शन्स कम्प्लीट होतील. चॅप्टर छोटं केलं गेलेलं आहे त्याच्यामुळे लवकर होऊन जाते. ठीक आहे.